नाही. तर नमस्कार, आपण बोल धडक बेधडक मध्ये एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. एक मेंढपाळ जे वर्षानुवर्ष मेंढ्या चारतात. तर आज त्यांची मुलाखत घेणार आहोत आपण. बापू कधीपासून मेंढ्या चारतात? मेंढ्या झालं 10 वर्ष. 10 वर्षे? हा. ह्याच्या आधी काय करत होतात? याच्या अगोदर? याच्या आधी शेती. शेती. हा. मेंढ्यामध्ये तुम्हाला मेंढ्यात नाद कसा लागला म्हणजे? मेंढ्याचा नाद लागला. हे शेजाऱ्यापाशी मेंढ्या होत्या, मग घेतल्या मेंढ्या. कोणाकडं? कासपाटीकडे. हां. कसपाट्याकडून किती मेंढ्या आणल्या होत्या तेव्हा? कासपाटीकडून आणल्या ती 19. 19 मेंढ्या? हा. किती रुपयाच्या आणल्या होत्या? त्या आणल्या होत्या तेव्हा 4,000 मेंढी होती. तेव्हा का? हा. 10 वर्षापूर्वी ना? हम्म. 4,000 मेंढ्या आणि 19 मेंढ्या आणल्या होत्या. हा. नंतर त्याच्या मेंढ्या किती केल्या तुम्ही? त्याच्या मेंढ्या झाल्या 50. 50 मेंढ्या? हा, 50 केल्या त्याच्यावर. हां. मग वाढीत उत्पन्न? हा. हां. आता आता किती मेंढ्या आता? आता 60 आहे. 60 काय कमी कसं काय? मागच्या वेळेस लय होत्या मी पाहिल्या होत्या. 60च आहे आता. हां, हां. आणि ह्यांना काय जातीच्या कुठल्या मेंढ्या आहेत? हे बालिंग आणला होता आम्ही ते ह्याच्यावर मुरुडून. हां. मुरडून? हा. हां. कसा होता ते? त्यो हे बालिक का? बालिंग ते बालिंग काय असतंय? नर. नर का? हा. हां, हां. ती मुरुडून आणला होता, मग त्याच्यावर मेंढ्या झाल्या ह्या. हां, हां. आणि ही मेंढी कोण खटकाला विकतात का कुठं? पाळणारला हं. नर असली तर खटकाला. खटकाला. हा. आणि आपल्याकडे जास्त सहजासहजी ते मेंढ्या खात नाहीत ना, जे पुण्या साईडला. पुण्या साईडला. हां, ते बोलाई मटण का हा, बोलाई. मग ते व्यापारी नेतात ना इथून. तिथून नाही का तिकडं? हा. हां, हां. काय मेंढी चलती पुण्याला मेंढी मेंढी ना? हा. मेंढी चलती का बोलाय गोलाई मेंढी. काय काय भाव तिचा जातो? काय नाही कसं कसलं खाते पण त्याचा बोकड चालत नाही. काय खाते ते नेमकं कसं? हा? मेंढी. पुण्याला पुण्यामध्ये काही एकदम हे चालतं मला. हा, पुण्याला जास्त चालतं हे. आपल्या इकडे जास्त चालत नाही. हा, आपल्या इकडे चालतं पण कमी चालतं. हां. नाग खाते नाही करायचं कशाला. निदान खत तरी हा. 5,000. हं. 10 वर्षात किती कमाई झाली असेल तरी बापूंची? 10 वर्षात झाली असेल 2-4 लाखाची. हं, हं. दिवस कट होतोय हे बी होतंय हा. सगळं. आहे का नाही मेंढ्यामागे? तुम्ही केव्हापासून चारतात मामा? मी मग 6 शिकलो नाही हां. मेंढ्या? 7 पासून 7 पासून? 7 नापासून साती नापास होते. तुमच्या वडिलाकडे मेंढ्या होत्या काय? आजपासून 5पासून मिळालं हां. आणि ते जातच माझ्या पंजापासून? खरे का बाप्पा हा. हो. पहिल्यापासून मोठे. आजच्या पंजापासून मेंढ्या होत्या? जुनी लक्ष्मी होय. हा. सुरुवातीला किती होत्या तुमच्याकडे? सर मी उचलत नव्हतं काय हो. 7 खांड्या होत्या चोलता एकलाच समजायचा होता. हां. 7च जाऊ दे 7 खांड्या म्हणजे किती मेंढ्या? किती झाले बघ 100 आणि 40 हां. एकलाच होता आणि मेंढ्या पाण्याचं कसं करायचं? त्या पट्यात हं. पट्यामागं. ह्या रोग काय आहे तिथं मेंढ्याला? हं? रोग? रोज म्हणजे गहू खात्यात नाही पुऱ्या खात्यात. रोग रोग म्हणजे ताप, हां, सर्दी, हां. एवढं. फोपसाला लागणं, कुठे काही होणं, असं काही आजार होते. तरी मेंढ्या तरी सहजासहजी मरतात का काही? हा, मरत येते. लय समजात राहते ना ती. वर्षात मेंढी किती वेळेस येते? 2 वेळेस. एक बघा म्हणजे शेळीचं आणि मेंढीचं सारखंच आहे हा, का? सारखंच आहे. हां, शेळी डबल हां. एक बघा मेंढीचा गाभण काळ काय असतो? किती वर्षाचा? किती महिन्याचा? हे शेळ्या इतकं 5 महिन्याला देती. 5 हां. 5.5 हा. किती ह्या कोकरं किती देती? 1 देती, 2 देती. हां, हां. बरं आहे मग. 6 महिन्यांनी लगेच विकायला. हा. हां. शेळ्या परवडतात का मेंढ्या परवडतात? मेंढ्या परवडायचे. शेळ्या शेळ्या शेळ्या? शेळ्या मेंढी? मीठ नाही पडत तिला काय दूध निघत काय हां. दूध नाही? काय दूध मी एवढ्या वर्षी कसं काय सांभाळलं? एवढं आमचा जन्म कसं काय नाही तुमचं धनगराचं म्हणजे हेच आहे मेंढ्यापासून. पहिल्यापासून हां, हां. आता दुसऱ्या गावोगावी असं लांब मेंढ्या घेऊन जातात ना कधी-कधी. हा. आता कुठवर? खरंच मंगळ कुठे आहे हां? गंगाच्या पलीकडे कुठं? खरंच मंगळ तुम्ही लहान आहे हां, गंगाच्या पलीकडे खरंच हां. लहान आहे तर मोठा ट्रॅक्टर
हं. पारी बसून तर माणूस पाच माणूस सभा आहे का ते हं. हो ना हं. गंगाच्या पलीकडे जाऊन बघ हं. मन मोकळं गंगाच्या पलीकडं. हा, मग. हं. होय हा इथे काय बारामतीच्या मेंढ्या येतात ना आपल्याकडं. हा हं. तर तिकडं चारणं इकडं नागच. इकडं पार गंगथडी पोच जाते ते. हं. गुंगथडी पोत. हा त्यांना कोणी काही बोलवतं का नाही कधी? कोणी बोलत असं नाही नसन हं. त्याला काय म्हशी हा हे आपलं खतासाठी लोक बसीत आहेत मेंढ्या. हां, रानाईने. हा रानात खत पडत पिकत हं, हं. म्हणून तर लोक त्रास देतात. मग आता काही सगळे सारखी थोडीच लोक असतील. आता मध्ये मागच्या टायमात बघितलं मेंढपाळाला हाणलं. मग आता त्यांचं खाल्ल्या पिल्ल्यावर हाणायचं नाही काय. हं. हा? तुम्हाला कधी कोणी बोललं का बापू? ना आम्हाला नाही बोललं कोणी. हं, आम्ही कोणाच्या ह्यात जाऊ देत नाहीत आणि काहीच नाही. हं. तर मेंढ्या बार इकडे इकडे चारितात. हा हं. हो बाबा तुम्हाला कोणी काही बोललं का आता? मला कोणी खवळतच नाही हं, आपण सारण गरीब हं. तुमचं वय किती बापू? हम्म? माझं किती असतं रे माव असं वाटतं 75. 75? हा. बाबाचं? मग किती असं? सारखं जण काय सारखंच असं. हा. ह्या वयात 75 वयामध्ये मेंढ्या सांभाळतात. हा शहरातली तर म्हातारी ह्या वयात तर लाखा लाखा करते. मग आता काय करता. ह्या व्यवसाय ह्याच्यात मेंढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणी मदत पण करते? मस्जिद घरचे मदत. भाकरी भाकरी आणून दे, हे आणून दे. तुम्हाला किती मुलं आहेत बाबा? 2 काय करते ते? एक अपंग आहे आणि हा ते कालचं ते अपंग ते तुमचा मुलगा आहे काय? आणि दुसरा दुसरा इथं नंतर बाहेर जावं लागतं काय करतो ते? सेंटरिंग काम करतो. शेंट्री. बापू तुम्हाला? बापू मेंढ्या आता तुम्ही आता बाकीचे बारामतीकडे पाणी फिनी असून ते आपल्याकडे मेंढ्या आणते. हा आपण ते इकडे कशामुळे आणते इतकं असून ते? इकडं खायला भेटत सारख्या फिरक्या हं. त्याच्या अवघात येते ते पार परभणी पोत इकडं जालन्या पोत जाते. त्यांना माझं हं, हं. हा आणि त्यांच्या तिकडे नाही का खाय प्यायला? चालले त्यांच्याकडं बोलते त्यांच्याकडे फक्त पावसाळ्यात खायला असतं. उन्हाळ्यात नाही. हा आपल्याकडे लांबवर जायचं. हा ते धनलाईचं मटण चालतं म्हणून तिकडे व्यापारीच्या तिकडून तिकडे फोन बोलून व्यापारी घेऊन जायचे. हा आता आपल्याकडे ते मेंढ्यावाले आली तर तुम्ही त्यांना काय बोलतात का? नाही बोलत काय घरी जातात ते पाहुणे धंदा आहे त्याचा. कसं आहे पाहुणे आणि बाहेर गेल्यानंतर मेंढ्या घेऊन खाण्यापिण्याची कशी लागते? खाण्यापिण्याची सोय पाहुणे फिवणे असले भाकरी आणून देतात नाही तर आपल्या हाताने करून खायच्या. तिकडं हा हा. दूध पीध ही हा ते मेंढी दूध कसं लागतं बापू? मेंढ्या दूध चांगलं लागत. कसं ह्याच्यासारखं आपल्या शेळीसारखं का कसं? शेळी पण चांगलं लागत दूध. हा शेळीत तरी दुधाचा वास येतो. हा. याचा वास येत नाही काय त्या मेंढीचा वास अजिबात येत नाही. दूध एकदम घट्ट असतं का पातळ असतं? घट. किती देते एक मेंढी दूध तरी? एक मेंढी देते पावशेर दीड पावशेर. हा. काढीतात का दूध का नाही? काढीत होत बाहेर गेल्यावर. चहाला त्याला. हा आणि संगत असं साखर सगळं हे साहित्य काय सांगत. काय ते इकडे साखर नाही मीठ आहे मीठ आहे का ते हातात काय ते जाळी आहे जाळी. कायची वाघोरासारखी जाळी हा जाळी घे की पुढं. जाळी घे इथे 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 घे पुढं. आणि मला जेवायची बाट नाही ती कुठं गेली की संगच. हा साबण दाखवू का साबण कायला? साबण नाही. जाळी उचला अशी कशी बघू. वर उचल. बघला घ्या बागेलात. भांडे फिंडे सगळा संसार संगत हा असतो सगळं मला. संगत. हा त्या ठेवून लगेच चालली. भाकरी फिकरी त्याच्यात पिशवी तर नाहीच म्हणायचं आहे का? नाही नाही पिशवीपेक्षा भारी म्हणायची. हा हा खालून काय म्हणजे ते कुणी विकत आणलंय का बनले तुम्ही? मला पण येते तुम्ही बनले कसं बनसते दाव्याने येऊन. हा भारी राहू दे. पडत नाही कांद्याला हवा लागत ती कैरी राहते म्हणजे कांदा कैरी भाकर म्हणजे हा. हवा लागेल त्याला. हवा लागत झाडाला कुठं लटकली की चालली. हा हा.
जिथे भूक लागेल तिथे पेटीला चूल हा ती लगेच. लोकर बापू लोकर काढतात हं? हा काय भाव लोकरीला भेटत? लोकर काय जाते 30 रुपये किलो. 30 रुपये. हा किती दिवसाला कटिंग करतात मेंढीची? 6 महिन्याला. किती निघते एका मेंढीला लोकर? एका मेंढी निघते पावशेर. पावशेर आणि सगळ्या मेंढीची कतरून किती? आता सगळ्या मेंढीत काय अंदाज कळत. नाही नाही किती रुपयाला विकतात? जशी भरण तशी काय जाईन. आलं तर सगळं घरी गादीला न्यायचं तर हा. काय फुकट खायला? ते काय तर दे ना. त्याच्या काय 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 बनतंय त्याच्यापासून? ते त्याच्यापासून ट्रॅक्टरमध्ये त्याला बसायचं. त्याच्यापासून घोंगडी, कंबर- कंबर- कंबर जाम. कंबर जाम म्हणजे कमराचं काय? घोंगडी घ्यायची हा नाही तर गादी आणि लोकर पाजायची नरम. कमराला आराम होतो. हा हा, हा. काय बरं. काय हे बनविणार कोण असतं ते? बनेला धनगर. हे ह्याचं घोंगड्या. हा पण घोंगड्या आता सहजासहजी बनत नाहीत बापू. बनितेत गावात आमच्या अजून. अजून बनवतात? हा पण थोडे लोक राहिले आता. हं. पहिलं? पहिले आमची तर रोजच्या 25 घोंगड्या निघत होते. होय. हा. भाव काय असतो त्याला? भाव काय आता आहे 2000ला. आता काय आता एवढं नाही तर. मागं जा. मेंढ्याचं दिवसापासून कसं सुरुवात करता तुम्ही हा. सकाळपासून उठल्यापासून? उठल्यापासून सोडायच्या, हं, चारायच्या, पाणी पाजायच्या, हं, दुखत आहे का, एखादी कुचंबली का काय बघायचं, हं. इंजेक्शन, दवा पाणी करायचं. हाताने डॉक्टर आणू? नाही हाताने. हातानेच? हा काय शिक्षण काय झालंय का? शिक्षण डॉक्टर कोण शिकलो होतं. डॉक्टर कोणच? हा शाळा किती शिकलात? शाळा शिकलोय 5वी. 5वी. आणि डॉक्टरला इंजेक्शन डॉक्टर कोण बघून बघून तुम्ही त्याला इंजेक्शन देतात का? हा आणि हिचं काय दुखत काय तुम्हाला काय माहिती? ते कुचंबलं नाही खाल्लं. हं, मग ते डॉक्टर सांगतात ना असं केल्यावर हे द्या ते द्या. हं. मग तुम्ही त्याच्याकडून लिहून आणायचं हा आणि तुम्हीच हाताने हा हाताने इंजेक्शन देतात हा का? हाताने. शिर फिर काय दिसते का डायरेक्ट खोसायचं? शरीरात कसं काय नाही नाही चापून द्यावं लागत ना. हं, जे- हं. शरीरात वाचायला येतं का बापू? हा हं. तेव्हा काय तेव्हा नोकरी फिकरी लागली होती की नव्हती बापू तुम्हाला? नाही नाही नोकरी नाही काय नाही. हं. काय प्रयत्नच नाही केले का लागलीच नाही? हा हं. विचारायचं ते. प्रयत्न कर ना. हां? लागतं काय. आता कधी सोडायच्यात मेंढ्या? लगेच. आता आता सोडायचे लगेच. हं, हं. बापू पहिलं कुठं पिक्चरला जातात का हो? नाही 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 पिक्चरला नाही कुठं नाही काय. तमाशे? तमाशाला जाईल. कधी? हे आपल्या नारायणगडावर आल्यावर कुठं आपल्याला दुसरीकडे जाणं होतं का. कोणता तमाशा चांगला होता? दत्तोबा तांबे हं, बरेच तमाशे आहेत ना तिथं. हं. चांगला कोणता होता आवडायचा? भारी तमाशा? चांगला तमाशा दत्तोबा तांबेच चांगला होता. हं. काय तिकीट? काय तर होतं 10 रुपये. ₹10 तिकीट? हा आता किती झाले माहिती का तिकीट? आता झाले 100. ए, गेलता का नाही अशात कधी? नाही असेच नाही गेलो. का? आता गडावर तमाशाच येत नाही. येतात ना पलीकडं. ते सब स्टेशनपाशी हा पाठीमागे म्हणजे कुठलं गाव आहे ते? ते तरी तुम्हाला काही तब्येत काय शुगर फिगर काही नाही काही नाही. काय नाही शुगर नाही काय नाही काय नाही. तब्येत कशी सांभाळली हो अशी? व्यसन नाही काही काही नाही. हं. आता बघितलं आताच्या याला? आताचे काय पुढे खातीच. हां? पुढे? आताचे काय. हं. पुड्या, दारू, तंबाखू. हा 50 60 मध्येच मारायला लागली तर. हा हं. आताच्या पोरांनी काय केलं पाहिजे बरं बाबा त्याच्या ते सारखं हेच काय ते पुड्या खा, हे खा. त्यांनी आता ते बंद करायला पाहिजे. मग गव्हर्नमेंटने काढले पण ते लोक कुठं ऐकायचे. हं. आपल्याला सगळं हा तुम्ही खातात का? नाही आपण नाही खात. तुम्ही? तंबाखू तंबाखू? तंबाखू दारू फिरू? नाही नाही एखादी बार कधी शौकीन? कधीच नाही मटण? कधीच नाही मटण? आम्ही देव आले हां? देव होय बाप हा मटण खाते. बापू तुम्ही खातात का नाही? आम्ही खातो मटण. हं. पहिले लोक लय मटण खायचे ना? हा बाबू पोळ्याचं काय असायचं? पहिले पोळ्या बापू काय काय पाहुणे आले कर पोळ्या हा खायला. मग पहिलं तेच होतं पोळ्याचं जेवण. हं.
पुरणाच्या पोळ्या हा किती खायचे एका टायमाला माणूस? एका टायमाला काय आपापल्या ह्याच्यावर आहे, कुणी 2 खातं, कुणी 3 खातं, म्हणले ना पहिले असं 10 10 15 पोळ्या खायचे. 10 15 15. मरण जवळ आलं काय पहिले खायचे ना असे म्हणत होते. मरण जवळ आलं की काय कळलं. पहिले लोक शिर्या तसेच होते. हा आता ते एक बेलवरचा माणूस होता. हा त्यो डोक्यावर पोतं घेतलं त्यो त्या आडव्या खांबाला टकोर लाईत होता दगडाच्या. हा काय नाव त्याचं? आणि मग तसले लोक नाही जिरायचे का? 10 हा. खाल्ल्या आणि 15 खाल्ल्या तर किती किलोचं पोत उचलायचं? पोतं त्याचे खालूनच उचलीत होता क्विंटलच. क्विंटलचं खालून? हा जमिनीवर. हा आणि कुठवर न्यायचं? आता त्याला त्याला जिथवर नेईन तिथवर नेईन. हा आताचं क्विंटलचं पोतच बंद झालं. आता काय आता काय आता मुरमुरे 50 चे होता निघले ना, आता 50 चे 25 चे निघणार. हा हा. ना. हा. आता ते मुरमुरी उचलली ना? हा, मग काय हा. मुरमुऱ्याचं पोत उठला नाही. बाजरीचं का उचलायचं? हा तुरीचं उचल, तुरीचं. तुरीचं तूर काय कमी जड असते का? लय जड असती. तूर लय जड. हरभऱ्यापासून जड. होय, हम्म तूर लय जड. तुम्ही उचललं का नाही कधी? मला मुलग्याचं पोतच आहे काय पण बरं आहे. हा. तो आपण तसंच होय. हा काम हो, हो. करायचं पोत. पहिल्या पिढीत आणि ह्या पिढीत काय फरक आहे बाप्पा आता? पहिल्या पिढीत आणि ह्या पिढीत फरक आहे. पहिल्या लोकाला माया दया होती, आता लोकाला माया दया नाही, काही नाही. हा. माया दया नाही काय ना. हा आणि लोकांची नियत बी लय खराब आहे. हा नीती खराब निघाली आहे. नीट खराब, खरं बोला. हा नीट खराब, नियत खराब. खराब, खरं बोला. हं. पहिले लोक चांगली होती का आताची? पहिली चांगली अरे होती. रुपया नसला तर इसार घेतला होता. हा. आता तर वावर घेऊन तुला कुठं देतो. म्हणजे कसं? कोणी बदलतंय, हं. कोणी बदलतंय. पहिला शब्द म्हणजे बघ कसा होता? हा बिगर शब्द म्हणजे नाही रुपया झाला तरी इसार. हं. रुपया झाला फक्त कोणाला द्यायचं नाही, काय नाही. हं. ते चालत. इसार म्हणजे एकदा शब्द दिला. हा शब्द ते मोडायचा नाही. हं. काय दुनियाने किती वाढून मोडायचं. तुमचा दोस्ताना कधीपासून आहे? आमचा दोस्तान झाला 20 एक वर्ष. 20 वर्षात दोस्ताना आहे का? हा इतके वर्ष कसं काय टिकला? टिकायला काय दोघं नीट असल्यावर टिकायला काय लागत आहे. हं. आणि आताच्या दोस्तानी बघितले का तुम्ही? हा आता त्याला काय करायचंय. कसा आहे दोस्ताना? हा आताच काय खरंय. हं. दोस्तच दोस्ताला मारितो. हं. आता काय आहे? हं. 20 वर्षात तुम्ही मेंढ्या संघ सांभाळतात. हा अजून जेवण हे पण 20 वर्षात हा. कधी भांडण नाही काय? नाही नाही नाही. भांडणाचा विषयच नाही घ्यायचा. हं. दोघं परत वेगवेगळ्या जातीचे. हा हं. भांडणाचा विषय घ्यायचा म्हटलं तो. हं. भांडणाचे होय बघतो. हम्म. एखादा तुमचा किस्सा सांगा ना एखादा दोस्ताण्याचा. खिस्सा काय काय सांगायचं. हं. काय भाकर कुणी आणली काय असं काय? मग आता त्या तिकडे गेलं तो भाकरी आणणार, आम तिकडे आलो तर आम्ही भाकरी आणणार. लग्नाला किती वर्ष झालं? हा लग्नाला? लागणार बाबा आता तर बरेच दिवस झाले लागणार. हं, हं. आता आमच्या नाताचे लग्न झालेत, हं, त्यांना लेकरं झालेत. हं. आताचे लग्न पहिले तुमच्या काळात बापू लग्न कशी असायची? लग्न आमच्या काळात साधे असायचे. हं. वराड कसं जायचं? वरात जायचे बैलगाड्याने. हं. पारण्या फिरण्याचा डीजे फिजे. हा डीजे फिजे काय चालाय. हं, आता पिपाण्या होत्या. हं. आणि आता? बियाण नाही काय नाही काय नाही. हं. पहिलं म्हणून नवरा बायको एकमेकाला बोलत नव्हती. हा हं. किती किती दिवस बोलत नव्हती? हा पहिलं होय बाबा एकमेकाला बोलत नव्हती पहिले ना? मी 8 वर्ष नाही बोलतो. किती? 8 वर्ष काय किती वर्ष? 8? माणसाच्या जगात बोलायचं नाही, बोलत नव्हते असं थोडंच आहे. नाही नाही, बोलायचंच नाही. हं, भाकरी आणि जाम टाकायची. हं, आपण घ्यायची. मुलगी बारी हं, हं. काय करा. आणि आता? आता काय आता कवा जमतं होय. म्हातारपणाला काय करावं. 8 वर्ष बोलणार तुम्ही. 8 वर्ष लगातार. लेकरं बाळा बरी व्हायची. बरं मग तिथून पुढे होय हा मुलगी बारी बायको बारी. तेव्हा लहानपणी लग्न होत होते ना. लय लहानपणी हं, बायकोला घेऊन हं. काय सांगू आणि ते काय करत बसणार. तुमचं किती वर्षाचं होतं तेव्हा लग्न झालं? मी बरंच होतो म्हणून मुलगी बारी केली. हं. बायको किती? हं. हं? बायको किती वर्षाची होती? बायको जवळजवळ बसा लय बारीक गवणी होत म्हणलं काय हं, ते गौण. काय हं. मुलगी गवणी बारीक.
लय बापू. हा 10-15 वर्षाची असेल. हा. आता कायदा कडक झालाय. हा आता काय जमत नाही. आता जमत नाही, आता 8 टाकी ती. 8 टाकलेलं हा आहे. गावातले सांगते बालविवाह व्हायला लागलाय. नाही होऊन देत नाही ना लोक. आता चांगले तर मोडायला लागले तर. हा तुम्ही इतके कमी वयात आता लय वयाची पोरं झालीत ना बापू, लग्न जमानाचं. झाले तर पण आता ते चांगल्याला देते ते लोक, जे बेकार पोर आहेत त्यांना कोण द्यायला लागले. हं, लोक चौकशा करूनच देतात ना. हं. लांब. हा 50 जागेवर बघून. आपल्या गावात किती पोरं होतं हा, आपल्या गावात असते 20 पोर. बिगर लग्नाचे? हा जास्त. काय आहे? हं, आता ते आम्ही तामाराजुरीला होतो. हं, तिथं एका पोऱ्याचं जमलं. हं, जमलं तर आता कोणी कोणाचं नातेवाईक असतंय गावात. हं, त्यांना ते पास झालं, जमीन पास झाली, हे झालं ते झालं. हं, ते त्यांच्या पाहुण्याला विचारलं त्यांनी, हं, बुवा हे माणूस कस काय. हं. त्यो त्यो माणूस त्या नवरीच्या बापाला म्हणला, तू येरीत पोरगी टाक पण त्याला देऊ नको. त्यामुळे त्याला पैसेच नापता येत नाही. हं, म्हणजे इतका पेताड होता. हं. विहिरीत पोरगी टाकलं मोडलं हा लगेच. मोडून टाकलं. हं. पहिलं कसं होतं बाबा, आता तर लग्न दिलं, आता एक बातम्या येते बाबा आज लग्न जमलं, सुपारी फुटली, साखरपुडा लगेच मोडत येतं. हा हं. पहिले मोडत होती कशी. पहिले इतके नव्हते मोडत. जबान हं. जबान. हा एकदा काय जबान. म्हणत? हा जबान त्याला जबान. पाणी मोडीत आहे. जबान दिला. दिन म्हणलं दे. मुली पहिल्या चांगल्या होत्या का आता चांगल्या होत्या? पहिले चांगले होते. हं. सासरवास पाहिला लय होता ना बापू. सासरवार होता पहिला, तरी पुरी चांगल्याच होत्या, तेव्हा राहत होते. हं, आताचे तर मराठ्याचा हं. काही जरशी गुली तिली झाले, घी फाशी टाक, एरीत उडी नाही घे राखेल गोठवून. असले कुठाने त्यात चालू झाले ना. हं. पहिलं कवर टिक म्हणजे पहिलं काम किती असायचे बायाला? काम लय पहिलं ते आमच्या लहानपणी तर बाया दळून भाकरी करीत होत्या. अं, अं, हा जात्यावर दळायचं आणि भाकरी करायचं, पाठच उठायचं, दळायचं, हं, भाकरी टाकायच्या. हं. किती लोकांचं खटलं होतं? बाकी किती बी 10, 15, 20. तुमचं कितीच होतं? आमचं होतं 10च. 10 जणांचं. हा तेवढ्या पाट भाकरी. हा हं. काय 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 काम? काम भाकरी टाकायचं, रानातलं काम करायचं. हं. मारलं तरी गप बसायचं. खुरपाण्या कुठं काही. लय गप्प. पहिलं लय वेगळं होतं. हं, मला आताचे काय हाणण मारण काय आले. आज हं. चपात्या खाणं भेटत हा. कशाला खाण्यात कुठं दिसतं. होय हा चपाती कोणी खाते का? पहिले हं. चपाती म्हणून मला द्या त्याला द्या. म्हणजे चपातीचं काय होतं? आणि भेटत नव्हत्या पाहिल्या भेटत होत्या. हं, हं. भाकरी नव्हती भेटत. चपाती भेटत नव्हती. कुठे भेटत होत्या. हं. गहू पिकत होते ना? गहू पिकत थोडे पिकत. आणि त्याला पुरत नव्हते खूप. हं, हं. आता गावरान नाही राहिलं काही. नाही गावरान काही. आता लोकांना लय रोग आणि फिग व्हायला लागली. रोग मग ते ह्यानीच व्हायला लागले ना, पुन्हा हे रासायनिक खत फित टाकून. हं. पहिलं आपलं शेणाचे खत हा होते. काही होते आता मग एका दिवसात टरबूज एवढं होते, इंजेक्शन दिलं की हं. मग रोग व्हायचे नाही ते काय होते. लोक बिंटू वागणार. हा दुनिया राहीन का नाही बापू ही? दुनिया काय हं? ज्याचं भरलंय ते जात यायचं. हं. लय पाप लय वाढले म्हणजे. पाप वाढे मग आता काय जे करते त्याला फेडावं लागते. हं. बाळूमामाच्या मेंढ्या आलत्या का इकडे कधी? हा हं. तिकडे आजमापूरला गेलता का नाही कधी? हा गेलतो. कधी गेलता? 2 वर्ष झालं असेल. कोण हा दोघं गेलतात का सोबत? हा हां? हा दोस्त दोघं दोस्त? संग. होय. दोघं गेलतात? आठवणी काय 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 गेलं तिकडे? तिथं कात्री कुऱ्हाडी हं. त्या बाई तुम्हाला आठवण द्या फुकाच्या नाच. घोंगड्या कुठं काही असं. तिकडून आणलं होतं? हा हं, हं. कुठले बापू सांग. हा आता कुठं दिंडीत फिंडीत जायचं का नाही कधी? आता काय आता चालता येत नाही ना, आता काय दिंडी फेंडी आली. हं. आता आपलं इथलं इथंच बसायचं. हा हं. बरं आहे मग. इथलं इथं चांगलं आहे. हा आता आता तुमचे पोरं इथून पुढे हे. हा आता तुमचा जसा दोस्ता नाही दोघाचा, तसा तुमच्या पोराचा इथून पुढे कोणाचा टिकन का नाही? आता त्याच काय सांगता येते आपल्याला. नीट हं. राहिले तर टिकन, नाही नीट राहिले तर काय टिकन. हं, हं.
आपापल्या वर्तणुकीवर आहे ती. हा 20 वर्ष पहिल्या माणसाची दोस्तानी लांबवर लय हा. मोठी कधी 20 वर्ष 10 वर्ष. आता तुम्ही यांच्या घरी किती वर्ष राहताय? किती वर्ष? तू सांग किती वर्ष राहते हे? तू सांग. आता 20 वर्ष झाले. हा हा. कधी भांडण नाही काय हा नाही. नाही ते भांडणाचं मुळ आणायचं ना पुढं. आता ट्रेंड आलाय दोघात आपण धंदा टाकू आणि तिसऱ्याच दिवशी व्हायलं नाही. लगेच इकडे तिकडे. व्हायलं भांडणं. पण तुमचं आमचं तसं काही नाही. हं. बापू पहिलं नोकरीला लय महत्व होतं. नोकरीला महत्व होतं, जे शिकन त्यालाच होतं. हं. बिगर आता शिकणार आता लय महत्व आहे ना. आता लय महत्व वाढलंय. हा पहिलं जास्त होतं का आता होतं? नाही नाही आता जास्त आहे. हं, हं. पहिले लोक नोकऱ्या करीत नव्हते ना? नोकऱ्या करीत जे शिकलेले ते पहिले लोक लय शिकतच नव्हते ना. हं, हं. फरक होता. आता लय शिकले ते. हा हं, हं. आताच्या काळात पोरांनी व्यवसाय केला पाहिजे बापू का नोकरी केली पाहिजे? दोन्ही करायला पाहिजे. नाही नोकरी लागली तर आपला व्यवसाय पाहिजे. व्यवसाय केली तर पोरी देत नाहीत. हा. हेच अवघड आहे. 27 मिनिटं झाली. हं. नमस्कार. तुम्ही बोल धडक बेधडकला मुलाखत दिल्याबद्दल बापू तुमचे राम खूप खूप राम. आभार.